संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत मैथिली तांबे यांच्यासाठी 27 हा आकडा खूपच लकी ठरला। विशेष म्हणजे हा आकडा त्यांना वारंवार स्वप्नात दिसायचा असं त्यांनी स्वतः सांगितलंय। आणि योगायोग म्हणजे सत्यजित तांबे आणि मैथिली तांबे या दोघांच्या वाढदिवसाची तारीख देखील 27 आहे। एकाची 27 एप्रिल तर एकाची 27 सप्टेंबर। संगमनेरमध्ये मैथिली तांबे यांनी भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांचा 16,400 मतांनी पराभव केला। त्यांच्या सेवा समितीने 30 पैकी 27 जागा जिंकल्या। त्यामुळे पुन्हा एकदा 27 हा आकडा नजरेत आला आणि 27 हा आकडा आमच्यासाठी लकी ठरला अशी प्रतिक्रिया मैथिली तांबे यांनी दिली आहे। मैथिली तांबे म्हणाल्या की निवडणुकीआधी अनेक वेळा त्यांना 27 हा आकडा स्वप्नात दिसत होता। त्यामुळे त्यांच्या मनात या आकड्याबद्दल वेगळीच भावना निर्माण झाली होती। पुढे निवडणुकीतही त्यांचा प्रभाग क्रमांक आणि निकालाशी संबंधित बाबींमध्ये 27 हा आकडा पुन्हा समोर येत गेला। एकूणच संगमनेरच्या राजकारणात 27 या आकड्याची चर्चा रंगली असून मैथिली तांबे यांच्यासाठी तो कायम लक्षात राहणारा लकी नंबर ठरला आहे।